नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, अपंग समावेशक शिक्षण योजना या योजनेअंतर्गत जे काही पात्र शिक्षक जे काही असणार आहेत त्यांचे थकीत मानधन अदा करण्यासाठीचा एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे। नेमकी शासन निर्णय हा जी.आर हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया, संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर योजनेअंतर्गत पात्र विशेष शिक्षकांचे थकीत मानधन अदा करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे काही अपंग समावेशित शिक्षण योजना जी काही आहे या योजनेअंतर्गत जे काही पात्र आणि विशेष शिक्षकांचे जे काही थकीत मानधन आहे त्यांचे मानधन अदा करण्याबाबतचा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फे हा जी.आर शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय दिनांक पाहू शकता 24 एप्रिल 2024 म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन जी.आर आहे। चला तर जराही वेळ न घालवता संपूर्ण जी.आर आपण जाणून घेऊयात। शासन निर्णय अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका क्रमांक 763/2023 व इतर संलग्न याचिकेमधील 67 पैकी 46 याचिकेकर्ते यांचे थकीत मानधन सेवा समाप्ती आदेशाच्या दिनांकापर्यंत मानधन अदा करण्यासाठी रक्कम 12,09,18,468 फक्त इतके अनुदान मागणी क्रमांक E2 सर्वसाधारण शिक्षक 01 प्राथमिक शिक्षण 106 शिक्षक व इतर सेवा 000001 समग्र शिक्षा अभियान सर्वसाधारण राज्य हिस्सा 40% 2202 आय 612 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखा शीर्षकाखाली सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षाकरिता मंजूर करण्यात आलेल्या लेखा अनुदानातून वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जे काही मानधन अदा करण्यासाठी या शासन निर्णयाद्वारे जी काही रक्कम आहे एकूण ती म्हणजे की 12,09,18,468 फक्त इतका जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे मानधनावर वितरित करण्यासाठीचा हा आलेला आहे। चला तर पाहूयात याबद्दलची आणखी अपडेट आपण। शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी उक्त याचिकांमधील विशेष शिक्षक यांचे थकीत मानधन अनुदेय असलेल्या विशेष शिक्षक यांचा मानधन अदा करावे। विशेष शिक्षक यांचे थकीत मानधनाची रक्कम अनुदेय असलेल्या विशेष शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यात यावी। विशेष शिक्षक यांना दुबार मानधन अदा होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी। याबाबत कोणतीही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल। उपरोक्त मानधन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात यावा। शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्व मान्यता घेण्यात यावी। वितरित करण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र 1 महिन्याच्या कालावधीत शासनास सादर करण्यात यावे। म्हणजेच मित्रांनो तुमच्या हे लक्षात आले असेल की कुठल्याही विशेष शिक्षकाला दुबार मानधन अदा होणार नाही याची दक्षता ही घ्यायची आहे। म्हणजेच की त्यांना डबल पेमेंट किंवा डबल मानधन हे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही याची दक्षता ही घ्यायची आहे। आणि जर का झाले नाही तर यासाठी जी काही पूर्णपणे जे काही जबाबदार हे धरण्यात येणार आहेत ते म्हणजे की शिक्षण संचालक प्राथमिक जे काही आहे पुण्याचे यांना जबाबदार हे या ठिकाणी धरण्यात येणार आहे। चला तर मित्रांनो याबद्दलची आणखी माहिती आपण पाहूयात। यानंतरचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे की सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषद चिरनी रोड मुंबई यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे। सदर निधी आहरित करून वितरित करण्यासाठी अवर सचिव कक्ष अधिकारी रोख शाखा लेखा शाखा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी तर सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी निधी कोषागारातून आहरित करून निधी समग्र शिक्षा यांच्या बँक खात्यात जमा करावा। राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद
मुंबई यांनी सदर निधी शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांना हस्तांतरित करावा। वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक 1/4/2024 मध्ये नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता होत आहे। सदरचे अनुदान सशर्त अनुदान असून यापूर्वी वितरित केलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्यात आले आहे। या अनुदानाच्या अटी व शर्यती सदर शासन निर्णयात नमूद केल्या आहेत। म्हणजेच मित्रांनो, तुमच्या हे लक्षात आले असेल की सदरचा जो काही निधी आहे तो म्हणजे की राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद चिरनी रोड मुंबई हे जे काही आहे यांच्याकडे हा सुपूर्द करण्यात आलेला आहे। आणि सदर निधी आहरित करून जो काही वितरित करण्यासाठी जे काही आवर सचिव जे काही आहे अधिकारी जे काही आहे त्यांना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। आणि सदरचा जो काही शासन निर्णय आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन परिपत्रक 1/4/2024 मध्ये जे काही नमूद केलेले जे काही सर्व अटी व शर्यती जे काही आहेत त्यांना अनुसरूनच हा जो काही GR आहे तो हा निर्गमित करण्यात आलेला आहे। चला तर याबद्दलची आणखी जी काही अपडेट आहे बातमी आहे ती सर्व आपण जाणून घेऊयात। यानंतरचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे की सदर शासन निर्णय हा नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 201/1471 दिनांक 16/4/2024 व वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 530/5 दिनांक 19/4/2024 अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सदरचा जो काही शासन निर्णय आहे तो म्हणजे की नियोजन विभागाने जे काही अनौपचारिक संदर्भ जो काही होता तो म्हणजे की 201/1471 दिनांक 16/4/2024 आणि वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक जो काही होता 530/5 दिनांक 19/4/2024 अन्वये दिलेली जी काही सहमती होती त्याला अनुसरूनच हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे तो निर्गमित हा करण्यात आलेला आहे। आणि सदरचा शासन निर्णय जो काही आहे तो म्हणजे की महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे। आणि मित्रांनो, तेथून तुम्ही हा जो काही GR आहे तो डाउनलोड हा करू शकता आणि करायला जमला नाही तरी काही हरकत नाही। आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या MHGR म्हणून टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तेथून तुम्ही याबद्दलची जी काही PDF आहे ती डाउनलोड ही करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड शासन निर्णय GR अपडेटेड बातम्याही मी तुमच्यापर्यंत घेऊन पोहोचवत असतो। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन अपडेटेड GR आणि नवीन नवीन जाहिराती तुमच्यापर्यंत पोहोचत असतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR बातमी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।